नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर इथं आहेत काही पोळ्या आणि कटाची आमटी, जी आमच्या बाळाला अंघोळ घालतात ना, त्या मावशी घेऊन आलेल्या होत्या. आणि मम्मी आज बनवणार आहे पाटवड्या. त्याच्यासाठी इथं बॅटर मम्मीने तयार करून ठेवलेलं आहे. आणखी सोबतच बनवलेला आहे मस्त असा मसाले भात. आणि हे आहे ती फोडणी पाटवड्यासाठी आहे. तर विनूचा बर्थडे ना जवळ आलेला आहे आणि त्यासाठी पप्पा आणि पिल्लू दोघं मिळून घराची थोडी स्वच्छता करत आहेत. कारण तर छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करणार आहे त्याच्या फ्रेंड्सना बोलवून. आणि आज मम्मीने बनवलेली आहे मस्त अशा हिरव्या मटारची आमटी. तर इथं आहे सकाळच्या जेवणाचं ताट. तर मस्त मसाले भात, मटारची आमटी, त्याच्यानंतर इथं बनवलेल्या आहेत पाटवड्या. त्यानंतर जसं मला मधून वेळ मिळत होता, मी बाकीची इतर छोटी-छोटी कामं करत होती. तर थंडीमुळे तेल ना इथं घट्ट झालेलं आहे. तर इथं गॅसजवळ थोडा वेळ ठेवत असते, जेणेकरून ते वितळतं आणि वितळल्यानंतर मग ते एका डब्यामध्ये काढते. कारण बाळाला आम्ही खोबरेल तेलानंच मालिश करून घेतो. तर बाकीच्या तेलानं त्याला ॲलर्जी वगैरे होते असं काही नाही. पण विनूच्या वेळेलासुद्धा आम्ही खोबरेल तेलच वापरलं होतं आणि आत्तासुद्धा बाळाच्या वेळेला आम्ही खोबरेल तेलच वापरतो. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल, की मी एक क्लिन्झर मागवलेलं होतं ऑनलाईन. तर तेच वापरून मी इथं बाळाची फीडिंग बॉटल वॉश करत आहे. तर खूप छान क्लीन होतात त्याच्यामुळे बॉटल मी ट्राय करून पाहिलं. आणि ही आहे बाळाचं डफली, जी खूप घाण झालेली होती, ती मी तर स्वच्छ केलेली आहे. आणखी हे ना हॉलमध्ये वरती फॅनच्या ठिकाणी बनवलेलं छोटंसं डिझाईन आहे. कारण हे घर बनवून आम्हाला जवळपास 25 वर्ष झाली आणि त्यावेळेला हे डिझाईन बनवलेलं होतं आणि त्यावेळेला याला कलरसुद्धा केला होता. हातानं बनवलेलं आहे हे डिझाईन सिमेंटमध्ये. तर पप्पांनी आता थोडंसं घराचं काम नवीन करून घेतलेलं आहे, त्यामुळे त्याला व्हाईट कलर मारलेला आहे. आणि आज आलेलं आहे बाळाचं एक पार्सल. तर बाळासाठी मी तिथर मागवलेला होता. तर हा पहा तर मोबाईलमध्ये दिसताना तर खूप मोठा वाटत होता. मी साईज ॲक्च्युली त्याची पाहिली नाही आणि मी ऑर्डर केला आणि तो आलेला आहे इतका छोटूसा टिथर. तर सिलिकॉनचा आहे म्हणून मी ऑर्डर केलेला होता. पण खूप छोटा आहे. प्राईज आहे ₹220 आणि त्याच्या मानानं मला हा थोडा छोटा वाटतो. तर थोडा अट्रॅक्टिव्ह आहे, रिमोट टाईप आहे म्हणून मी ऑर्डर केलेला होता. पण बाळ याला इझिली तोंडामध्ये घालू शकत नाही आहे. त्यामुळे अजून याचा वापर झालेला नाही. तुम्हीही तुमच्या बाळासाठी टीथर वगैरे ऑर्डर करणार असाल तर प्लीज साईज चेक करा आणि मगच ऑर्डर करा. तर आजचा छोटासा व्लॉग होता. टेक केअर फ्रेंड्स. बाय बाय.